नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, शुभांक शुभरंगासह. त्याचबरोबर आज उत्तम असे मुहूर्त काय आहे आणि ज्योतिषशास्त्रीय घटना काय काय होणार आजच्या दिवसात. आजच्या दिवसाचा दिनविशेष काय आहे आणि एक महाउपाय जो तुम्हाला देणार आहे करिअर संदर्भातलं काही ना काहीतरी मार्गदर्शन. त्याचबरोबर काही आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला मार्गदर्शन काय काय केल्याने ते सुधारणार आहे या संदर्भातला तुम्हाला उपाय आज तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर आज आपण सुरुवात करूया दैनिक पंचांगापासून. तर आजचं दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शके 1948 विक्रम संवत 2082-83 पराभव नाम संवत्सर उत्तरायण चालू असून वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक 14 एप्रिल 2026 आहे. तर आजचा जो वार आहे तो मंगळवार आहे. आज सूर्योदय आहे सकाळी 6:24 आणि सूर्यास्त आहे सायंकाळी 6:55. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि मेष संक्रांती या दोन महत्वाच्या विशेष घटना आजच्या दिनविशेषामध्ये आहे. नक्षत्र म्हणाल तर आज राहूचं शब्दार्का नक्षत्र 4:06 त्यानंतर पूर्वा भाद्रपद हे गुरुचं नक्षत्र आहे. योग आज शुक्ल असून करण हे दिवाकरण हे कौलव तर रात्रकरण हे तैतिल हे आहे. चंद्र राशीचा विचार केला तर आज कुंभ ही चंद्र राशी कुंभेत आज चंद्र आहे. तर रवी हा मेष राशीमध्ये आहे त्यामुळे आज मेष संक्रांती आपण म्हटले आहे. तर ज्योतिषशास्त्रीय घडामोडींचा जर विचार केला आज आपण तर सूर्य संक्रमण म्हणजे मेष संक्रांती. आज सूर्य मीन राशीमधून बाहेर पडून मेष राशीमध्ये प्रवेश करीत आहेत. सूर्याची ही उच्च स्थितीची रास आहे. येथून सौर नववर्ष सुरू होत आहे. यामुळे प्रशासकीय आणि राजकारणाच्या संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांना मोठे लाभ मिळू शकतात. त्याच पद्धतीने मंगळ आणि चंद्राची युती कुंभ राशीमध्ये चंद्र आणि मंगळ युती होत आहे. यामुळे काही लोकांमध्ये उत्साहाचं प्रमाण वाढणार आहे. परंतु रागावर नियंत्रण ठेवणे थोडं आवश्यक असणार आहे. तिसरं पंचक म्हणजे आज दिवसभर शततारकाचे राहूचं नक्षत्र आहे ते असल्या कारणाने आज पंचक देखील आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला प्रवास करणे त्याचबरोबर घराचे बांधकाम सुरू करणे आजच्या दिवशी टाळावे. आज दिनविशेष काय आहे तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर त्यांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे तर ज्ञानाची उपासना करणे, वाचनासाठी वेळ काढणे हा आजच्या दिवसाचा सर्वात मोठा सकारात्मक उपाय किंवा बदल तुमच्या आयुष्यासाठी ठरणारा आहे. आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. करिअरमध्ये आज धाडसी निर्णय घेण्याचा तुमच्या राशीच्या लोकांचा आज दिवस आहे जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरणारे निर्णय आहेत. आज आर्थिक स्थिती मजबूत राहण्यासाठी देखील काही ना काहीतरी नवीन उपाय तुमच्याकडनं निश्चित घडणार आहे. आरोग्यासाठी आज तुमच्याकडे खूप चांगला असा दिवस आहे. फक्त डोळ्यांची काळजी घ्या. काही त्रास वाटल्यास निश्चित काही डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्ही त्या संदर्भात घ्या. महिलांना घरातील कामासाठी कामांमधून स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. काही ना काहीतरी आराम विश्रांती घेणं आवश्यक आहे कारण त्यांची थोडीशी प्रकृतीला आज त्रास संभवतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता राखणं आजच्या दिवशी सोपं जाणार आहे मेष राशीच्या. त्याचबरोबर जोडीदारासोबतचे जे संबंध आहेत ते आज तुमचे मधुर किंवा सुंदर असे असणार आहे. आज तुमच्या बरोबर काही सुंदर क्षण तुम्ही व्यतीत करणार आहात. तुमच्यासाठी शुभ अंक 9 तर शुभ रंग लाल हा आहे. वृषभ राशीचा विचार केला तर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभणारा आजचा दिवस आहे. तुमचे वरिष्ठ तुम्हाला स्वतःहून काही ना काहीतरी मदत करतील, काही ना काहीतरी चांगल्या पद्धतीचे इनपुट्स देतील. त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ निश्चित होईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस तुम्हाला खूप उत्तम असा आहे. काही शेअर मार्केट संदर्भात, म्युच्युअल फंड संदर्भात तसंही आज मार्केट ट्रममुळे पडलेलेच आहे. तर काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला दिवस उत्तम असा आहे आजचा, तर करू शकता. काही पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे तर काही बाहेर खाणार असाल तर थांबून घ्या. दुसरा पुढचा विचार केला आपण खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं. गृहिणींना आज पाहुण्यांच्या आगमनामुळे धावपळ करावी लागणार आहे आजच्या दिवसभरामध्ये. तसंच बघायला गेलं तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याचे संकेत आजच्या दिवसाला मिळत आहेत. प्रेमात असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. जर आज काही तशी गोड बातमी मिळाली, प्रपोजलला ऍक्सेप्टन्स आलं तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाका. आम्हाला निश्चित ते वाचायला आनंद होईल. आजचा शुभ अंक 6 तर शुभ रंग पांढरा किंवा क्रीम कलर हा आहे. मिथुन राशीचा विचार केला तर व्यापारात नवीन संधी मिळतील. धनलाभाचे जे योग आहे ते तुमच्या आज प्रबळ होताना दिसत आहेत तुमच्या राशीच्या लोकांना. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्याचा आजचा दिवस आहे. योगासने करा. त्याचबरोबर कामावर असलेल्या महिलांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आळस झटकला तर उत्तम असं काही ना काहीतरी कार्य त्यांच्या हातून आज घडणार आहे. अभ्यासावर त्यांना थोडंसं लक्ष मात्र निश्चित द्यावं लागणार आहे.
जोडीदाराशी संवाद साधताना मात्र थोडीशी स्पष्टता ठेवा. काही काही गोष्टी स्पष्ट बोलल्याला कधीही उत्तम. तर तुमच्यासाठी शुभांक 5 तर शुभरंग हिरवा हा आहे. कर्क राशीच्या लोकांचा विचार केला तर नोकरीत बदलाचे विचार मनात येतील. पैशांचे जे व्यवहार आहे ते करताना सावध राहा. जुने आजार डोके वर काढू शकतात. घरातील महिलांना सासरकडून मदत मिळू शकते आजच्या दिवशी. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना नवीन विषय समजून घेण्यात अडथळे येऊ शकतात, तर त्याकडे त्यांनी थोडं लक्ष द्यावं. गणपतीची उपासना करावी, त्याने त्यांच्या ह्या समस्या दूर होतील. जोडीदाराच्या आरोग्याची थोडीशी तुम्हाला आज काळजी वाटू शकते, तर ती काळजी तुम्ही निश्चित घ्या. वेळ पडली तर वैद्यकीय सल्ला देखील त्या संदर्भात घ्या. तुमच्यासाठी शुभरंग 2 शुभांक 2 तर शुभरंग चंदेरी आहे. सिंहराशीचा लोकांचा विचार केला तर तुमची नेतृत्व क्षमता आज कामाच्या ठिकाणी दिसून येणार आहे. लोक तुमच्या नेतृत्वात काम करायला उत्सुक असणार आहेत. तसंच बघायला गेलं तर जुन्या गुंतवणुकीतून चांगला पैसा आज तुम्हाला मिळू शकतो. आज उत्साही वाटण्याचा किंवा उत्साही असण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. महिलांना स्वतःच्या छंदासाठी वेळ मिळेल. तसेच कला शाखेतील विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्त होण्याचा आजचा दिवस आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये गोडवा असणारा आजचा दिवस असणार आहे. तर आजच्या दिवसाचा निश्चित आनंद लयलूट करा. तुमच्यासाठी शुभांक 1 तर शुभरंग केशरिया आहे. कन्या राशीचा विचार केला तर कामाच्या ठिकाणी कामाचा ओढा वाढेल. त्याचबरोबर बचतीवर थोडासा भर द्या. अनावश्यक खर्च टाळा. पाठदुखीचा थोडा तुम्हाला त्रास संभवतो आजच्या दिवसाला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पटकन दिशी जाऊन वैद्यकीय सल्ला घ्या. फिजिओथेरपीचे जे काही व्यायाम असतील, योगासन असतील ते तुम्ही निश्चित करा. त्याने तो त्रास तुम्हाला दूर होण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाचे नियोजन नीट करावे लागणार आहे. त्याच पद्धतीने विचार केला तर विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना आज संशोधनात रस वाटणार आहे. जोडीदाराशी जर काही मतभेद होण्याची शक्यता आज तुमची निर्माण होत आहे, तर त्याकडे थोडंसं लक्ष द्या. जरी मतभेद झाले तर मनभेद होणार नाही, असं इथपर्यंत तुम्ही तुमचं जे काय भांडण ठेवा तिथपर्यंत मर्यादित ठेवा आणि संयम ठेवून वागा. हा तुमच्या राशीच्या लोकांना आज एक सल्ला आहे. तुमच्यासाठी शुभांक 3 तर शुभरंग पोपटी हा आहे. तुळ राशीचा विचार केला तर नवीन भागीदारीसाठी दिवस शुभ आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. त्याचप्रमाणे आरोग्याच्या तक्रारी दूर होण्याचा आजचा दिवस आहे. महिलांना आज खरेदीचा आनंद लुटता येईल असा दिवस आहे. मनमोहची खरेदी आज तुम्ही करू शकता. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आज चांगले यश प्राप्त करण्याचा दिवस आहे. आजचा दिवस कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उत्तम असा आहे. कुटुंबामध्ये देखील आज उत्तम असं आनंदाचं वातावरण असणार आहे. आज तुमच्यासाठी शुभांक 7 तर शुभरंग निळा हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर नोकरीत कष्टाचे फळ मिळण्याचा आजचा दिवस आहे. तसेच अचानक धनप्राप्ती किंवा धनलाभ आज तुम्हाला होऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, मात्र पुरेशी विश्रांती घ्या. गृहिणींना कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल. त्याच पद्धतीने इंजिनिअरिंगचे विद्यार्थ्यांना आज चांगली संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये आज थोडीफार का होईना प्रगती होण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभांक 9 तर शुभरंग बिटकरी लाल हा आहे. धनुराशीचा विचार केला तर आज तुमचा दिवस हा खूप उत्साहाचा आनंदाचा असणार आहे. नशिबाची साथ मिळण्याचा आजचा तुमचा दिवस आहे. रखडलेली जी कामे तुमची मागची रखडलेली जी कामे आहेत ती आज पूर्ण करण्यासाठी लागणारं सगळं साहित्य तुमच्या जमा होणार आहे आणि ते पूर्ण कामं पूर्ण होणार आहेत. त्याच पद्धतीने दिवसभर ताजेतवाने वाटणारा आजचा दिवस आहे. महिलांना सामाजिक कार्यात सहभागी होता येईल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज यश प्राप्त करण्याचा दिवस आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही निश्चित काम करा. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा आजचा दिवस आहे. मस्त आनंदमय दिवस आज जोडीदाराबरोबर व्यतीत करा. तुमच्यासाठी शुभांक 3 तर शुभरंग पिवळा हा आहे. तसंच आपण बघितलं मकर राशी संदर्भात तर मकर राशीच्या लोकांना कामात काही अडथळे येऊ शकतात, पण घाबरू नका. खर्चाचं प्रमाण वाढण्याचा आजचा दिवस आहे. थोडंसं आर्थिक नियोजन देखील तुम्हाला करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी मात्र लोक शांत ठेवून तुम्हाला काम करावं लागणार आहे. कोणी तुम्हाला प्रोवोक करेल, उकसवेल तर उकसू नका. शांतपणे थंडपणे काम करा. चिडचिड टाळा. महिलांनी मात्र आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कुठल्या पद्धतीच्या आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवत असेल तर निश्चित वैद्यकीय सल्ला तुम्ही त्या दृष्टिकोनातून घ्या. विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे मेहनतीला तुम्ही निश्चित जागे राहा. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला आज तुमच्या राशीच्या लोकांना मुलाचा ठरणार आहे. तो सल्ला टाळू नका. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी त्या मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा तुम्ही आज निश्चित मार्गदर्शन घ्या. तसंच बघायला गेलं तर आज तुमच्यासाठी शुभांक 8 तर शुभरंग जांभळा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर नवीन ओळखी व्यवसायात फायदेशीर ठरतील. अडकलेले पैसे जे आहेत ते तुम्हाला आज परत मिळण्याचा दिवस आहे. आरोग्य तुमचं उत्तम असं राहणार आहे.
फिरण्याचा बेत आखाल. नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज कामात यश प्राप्त करण्याचा दिवस आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आज शुभ बातमी मिळण्याचा दिवस आहे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. जोडीदारासोबत सहलीला जाण्याचा योग देखील आज तुमच्या राशीच्या लोकांना आहे. त्या योगाचा निश्चित फायदा घ्या. कुठे ना कुठेतरी एक चक्कर निश्चित मारून या, जवळ का असेल ना जाऊन या. आज तुमच्यासाठी शुभ अंक 5 आहे, तर शुभ रंग निळा आहे. तर मीन राशीच्या लोकांचा विचार केला तर करिअर मध्ये प्रगतीचे योग आहेत. आर्थिक स्थिती समाधानकारक तुमच्या आज असणार आहे. पायांचे दुखणे त्रास देऊ शकते. महिलांनी घरातील सजावटीकडे लक्ष द्यावे आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आज यश प्राप्त होण्याचा आजचा दिवस आहे. जोडीदाराशी तुमचे जे नाते आहे ते अधिक घट्ट होण्याचा आजचा दिवस आहे. तुमच्यासाठी शुभ अंक 1, तर शुभ रंग गुलाबी हा आहे. चला बघूया आपण मुहूर्त, शुभ अशुभ मुहूर्त. तर अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:47. राहू काळ दुपारी 3:42 ते 5:17. तर अभिजित मुहूर्तावर म्हणजे शुभ मुहूर्तावर शुभ कर्म करावेत, अशुभ मुहूर्तावर शुभ कर्म टाळावेत. त्यातलाच एक यमगंड काळ आजचा आहे, तो सकाळी 9:20 ते 10:55 आहे. तर ह्या काळात देखील शुभ कर्म टाळावे. तर आजचा महाउपाय जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितला होता तो काय आहे, तर सूर्याला अर्घ्य द्या. पहिला सकाळी तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचंय, त्यात लाल फूल टाकायचंय, थोडे कुंकू टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ह्यामुळे, आणि हे रोज करायचंय, यामुळे करिअर मध्ये जी काय प्रगती होईल, त्याचबरोबर तुमचा जो आत्मविश्वास वाढेल, मनोबल वाढेल, आत्मबल वाढेल. त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये निश्चित यश प्राप्त होणार आहे. हनुमान चालीसाचं आज पठण करायचंय. आज मंगळवार असल्याने हनुमान चालीसा याचं पठण करायचं. यामुळे मानसिक भीती आणि आरोग्याच्या तक्रारी ज्या काही तुमच्या असतील त्या दूर होतील. तसेच काही दान, आज मेष संक्रांती निमित्त आज गरजू व्यक्तींना तुम्ही गुळ आणि गहू दान करणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. तर या 2 गोष्टी तुम्ही निश्चित दान करा. आपण बघितलं आता दैनिक राशी भविष्य, दैनिक पंचांग, तसेच मुहूर्त, शुभ मुहूर्त आणि एक सुंदर असा महाउपाय जो करिअर आणि संकटमुक्तीसाठी किंवा भयमुक्तीसाठी आपण बघितला. तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील, जसे विवाह होत नाहीये, संतती होत नाहीये, किंवा वैवाहिक अडचणी आहे, किंवा त्याच संदर्भातल्या इतर काही अडचणी असतील, आजारपणा असतील, करिअरमध्ये प्रॉब्लेम असतील, शैक्षणिक काही समस्या असतील, नवीन वास्तू होत नसेल, किंवा घेतलेल्या वास्तूमध्ये तुम्हाला वाटते की दिशा चुकीची आहे, तिथे काही रेमेडी करणं आवश्यक आहे, किंवा वास्तू घेतल्यापासून आपली प्रगतीच होत नाहीये, किंवा त्या व्यतिरिक्त तुम्हाला मोबाईलमधल्या काही न्यूमरोलॉजी संदर्भात काही नवीन मोबाईल नंबर घ्यायचा आहे, किंवा काही व्हेकल नंबर घ्यायचा आहे, इतरही काही मार्गदर्शन हवं असेल न्यूमरोलॉजिकली नेम चेंज वगैरेसाठी, तर तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधा. आमचं श्री रात्री ज्योतिष कार्यालय, मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे तुम्हाला या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करेल. माझा नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होत आहे, त्यावर तुम्ही निश्चित संपर्क साधा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.